नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. आज दिंडोरी येथे प्रचारादरम्यान अपक्ष उमेदवार संतोष रेहरे यांच्याशी भेट झाली आहे. त्या दरम्यान त्यांच्याशी संवाद साधलाय. बघूयात काय म्हणाले संतोष रेहरे. नमस्कार, मी संतोष रेहरे, अपक्ष उमेदवार. मी दिंडोरी तालुक्या दिंडोरी पेठ मतदारसंघातील जनतेला आवाहन करतो की येत्या 20 तारखेला माझी 13 नंबर अनुक्रमांक आहे. माझं नाव संतोष माणिक रेहरे. माझा फोटो आणि माझ्या फोटो समोरील रोलर निशाणी समोरील बटन दाबून या ठिकाणी तुम्ही मला मताधिक्य द्या. कारण की अनेक दिवसापासून मी या मतदारसंघात काम करतोय. गेल्या सर्वसामान्य माणसाचे प्रश्न असतील, सर्वसामान्य शेतमजुराचे असतील, या ठिकाणी युवकांचे प्रश्न, या ठिकाणी वृद्धांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न असतील, विजेचे प्रश्न असतील, सगळे प्रश्न घेऊन मी या ठिकाणी जनतेची सेवा करण्याचं काम मी या ठिकाणी करतोय. मला खात्री की मला अजून जर काम चांगलं करायचं असेल तर तुम्ही मला एक संधी द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करायला आलोय. मागील काळात या ठिकाणी मी प्रचंड मेहनत घेऊन माझ्यावरती जो अन्याय झाला त्याचा प्रतिकार शक्ती विरोध म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी करतोय. आणि म्हणून निशाणी मिळाल्यापासून आजपर्यंत मी प्रत्येक गावागावात जाऊन, खेड्याखेड्यात जाऊन, माझ्या मते माझ्या माहितीनुसार 150 किलोमीटरच्या वरती मी पायी प्रवास केलेला आहे. म्हणून मला खात्री आहे की जनता माझ्यासोबत आहे. येत्या 20 तारखेला मला प्रचंड मताधिक्य द्या ही विनंती करायला मी या ठिकाणी आलोय. तुम्ही बघितलं असेल की विद्यमान नामदार झिरवळ साहेब यांनी या काळात अनेक या ठिकाणी जे काम करायला पाहिजे होतं ते केलेले नाही. मग विकासाचे असो, रस्त्यांचे प्रश्न असो, विजेचे प्रश्न असो, आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जो चारणवाडी सारखा प्रकल्प आहे तो व्हायला पाहिजे होता, पण तो झालेला दिसत नाही. एकदाऱ्यासारखा प्रकल्प आहे पेठमध्ये, मोठी इंडस्ट्री आहे. युवकांना या ठिकाणी युवकांचे प्रश्न ते मार्गी लागायला पाहिजे, ते रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे होता, तो झालेला नाही. आणि राहिला विषय या ठिकाणी ज्यांनी माझ्यावरती अन्याय केला ते या ठिकाणी जाऊन सांगतायत की लोकांमध्ये काम तो निवडून येणार नाही, अमुक येणार नाही. जनता ठरवेल ना मला निवडून द्यायचं का नाही द्यायचं. त्यांनी कोणी माझ्यावरती का टीका करावी. जनता ठरवेल मला मत द्यायची का नाही द्यायची. मला खात्री, माझा विश्वास आहे, जनता माझी मायबाप आहे, माझे आई वडील जनता आहे. जनता मला मतदान करणार आहे. मला खात्री का मी विजयी होणार आहे. या ठिकाणी माझं काम चांगलं आहे. त्यांना या ठिकाणी निवडणुका आली का पैशाच्या जोरावरती निवडणुका करणे. मग सर्वसामान्य माणसाने निवडणूक लढायची का नाही. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायसाठी निवडणूक लढतोय. कारण की सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण आहे. त्यांनाच त्याचे प्रश्न माहिती आहे. यांना कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी सर्वसामान्यांची प्रश्नाची जाण नाही. आज मी गेल्या अनेक दिवसापासून पेठमध्ये दौरा करतोय. एकदम चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय आणि मला खात्री की जनता माझ्यासोबत आहे. या ठिकाणी 3,27,000 मतदान आहे आणि 3,27,000 मतदानापैकी या ठिकाणी मतदानाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर कुठेतरी 60-65% मतदान होणार आहे. त्याच्यापैकी मला खात्री की नक्कीच विजयाचं गणित माझ्या बरोबर आहे. आणि म्हणून जनता मला येत्या 20 तारखेला माझ्या रोलर निशाणी समोर बटन दाबेल आणि 23 तारखेला या ठिकाणी नक्कीच माझा विजय होईल अशी मला खात्री वाटते. म्हणून मी पुन्हा एकदा जनतेला विनंती करतो, आवाहन करतो की मी संतोष माणिक रेहरे, या ठिकाणी अनुक्रमांक माझा 13 संतोष माणिक रेहरे. माझा फोटो समोर रोड रोलर निशाणी आणि त्याच्या समोरील बटन दाबा आणि प्रचंड मतांनी या ठिकाणी मला मताधिक्य देऊन विजय करा एवढीच विनंती करतो. तुमचे जनतेचे मायबाप जनतेचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही, तुमची सेवा करेल या ठिकाणी असा शब्द या निमित्ताने देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.